ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि यानंतर महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सुपरफास्ट आढावा। बच्चू कडूंचं शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीसाठी मुंबईमध्ये दाखल। शेतकऱ्यांच्या मागणीसाठी संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक। मनोज जरांगेंनी नागपूरमध्ये जाऊन बच्चू कडूंच्या आंदोलनाला भेट दिली। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्र यायला मोठेपणा पाहिजे। जरांगेंनी आंदोलनाला पाठिंबा देत मोठेपणा दर्शवला, कडूंची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांचा पुत्र म्हणून मी आंदोलनात आलो, काल सरकारनं आंदोलनावर डाव टाकला, मनोज जरांगेंची टीका। 7-12 कोरा करा, आमची पहिली मागणी असेल, एखाद दुसरी मागणी राहिली असेल तरी चालेल, मात्र कर्जमाफी झालीच पाहिजे, महादेव जानकरांची मागणी। कर्जमाफी देताना जमिनीचा आकार आणि कर्जाची रक्कम या संदर्भात निर्बंध लावू नये, राजू शेट्टींची मागणी। आज घोषणा करावी, आम्ही सरकारला वेळ द्यायला तयार, शेट्टींचं वक्तव्य। बच्चू कडूंच्या परसोडीतील आंदोलनस्थळी गाण्याच्या माध्यमातून आंदोलकांचा सरकारला सवाल। सरकार मायबाप, गरिबाच्या पोटाचे काय, आंदोलकांचा सवाल। सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी आणि पुरातील नुकसानासाठी राज्य सरकारकडून आणखी 913 कोटी मंजूर। छत्रपती संभाजीनगर, जालना आणि वर्धा जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना मदत मिळणार। यवतमाळच्या बाभुळगावमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे। नगरसेवक अक्षय राऊत तसंच प्रदीप नांदुरकरांनी काळे झेंडे दाखवले। शेतकऱ्यांच्या महाएल्गार मोर्चाला भेट न दिल्यानं निषेध नोंदवला। राज्यात 100% पीक पाहणीसाठी पुन्हा मुदतवाढ। ई पीक पाहणीला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। मतदार यादीतील दुबार नावांबाबत उपाययोजना करा, राज्य निवडणूक आयोगाचे आदेश। मविया मनसेच्या तक्रारीनंतर आयोगाकडून खबरदारी। आमदार रोहित पवारांवर गुन्हा दाखल। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं बनावट आधार कार्ड बनवल्याबद्दल भाजपच्या सोशल मीडियाच्या समन्वयकाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांना आयकर विभागाची नोटीस। गडचिरोलीतल्या एका कार्यक्रमात वडेट्टीवारांनी स्वतःची माहिती दिली। राजकीय सूडबुद्धीनं आयकर विभागानं नोटीस पाठवल्याचा वडेट्टीवारांचा आरोप। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीसाठी सरकारी दरबारी लगबग। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सरकारकडून 100 कोटी मंजूर। ईव्हीएम खरेदी, देखभाल, इतर आवश्यक खर्चासाठी निधीची मागणी पूर्ण। लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील प्राध्यापक भरती रखडल्याच्या चर्चा। निधीअभावी वित्त विभागाकडून प्राध्यापकांच्या भरतीच्या प्रक्रियेला खोडा। निलेश घायवळचे धाराशिवमधील पवनचक्की माफियांशी असलेले संबंध उघड। पवनचक्की कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या अमोल लाखेसोबत घायवळचे कोट्यवधींचे व्यवहार। या प्रकरणी अमोल लाखेवर पुण्यात गुन्हा दाखल। मुंबईतील मंत्रालय परिसरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक। फलटणमधील महिला डॉक्टरच्या कुटुंबियांना न्याय मिळावा या मागणीसाठी आंदोलन। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेकडून मुंबईमध्ये जोरदार तयारी। मुंबईतल्या प्रत्येक विभागात मायक्रो प्लॅनिंग। 227 प्रभागात महिला आणि पुरुष मिळून 80% गटप्रमुखांच्या नेमणुका। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसनं इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवायला सुरुवात केल्यानंतर 2 दिवसात 450हून अधिक इच्छुकांनी अर्ज घेतल्याची माहिती। इच्छुकांकडून 500 रुपये शुल्कही घेण्यात आलं। वादळामुळे अरबी समुद्रात लाटांचा जोर वाढला। वादळाचा धोका लक्षात घेऊन मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या मत्स्य व्यवसाय विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचना। नवी मुंबई महापालिका आयुक्तांचं निवासस्थान नेरूळ रेल्वे स्थानकाच्या समोर असून या पत्त्यावर तब्बल 150 मतदारांची नोंद। चक्क महापालिका आयुक्तांच्या निवास पत्त्यावर मतदारांची नोंद झाल्यानं परत एकदा निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर। एबीपी माझाच्या बातमीची महानगरपालिका आयुक्तांकडून दखल। आयुक्त निवासावर नोंद झालेल्या 150 मतदारांबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार तक्रार। आदित्य ठाकरे यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना दिल्या जाणाऱ्या
भाडे रकमेमध्ये 40,000 रुपये इतकी वाढ करण्याची मागणी. मुलुंडची जागा धारावीकरांसाठीच राहणार. धारावीतील अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी मुलुंडमधील 58.5 एकर जागा धारावी पुनर्वसन प्रकल्पाला देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. मुंबईतील केएम रुग्णालयाच्या डॉक्टरवर जीवघेणा हल्ला. रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याच्या भावानं चाकूनं वार केले. हुंड्यासाठी छळल्यानं एका महिलेची आत्महत्या. नवी मुंबईतल्या तळोजामधली धक्कादायक घटना. महिलेच्या आत्महत्येप्रकरणी 6 जणांविरोधात हुंडाबळीचा गुन्हा दाखल. भाजपच्या माजी नगरसेविकेच्या पतीकडून फायर फायटर बनवण्याचा दिखावा. खारघरमधील रावेत हाईट्स इमारतीत आग लागल्याची घटना. नगरसेवक अशी ओळख देत नगरसेविकेच्या पतीकडून बंब हातात घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न. पनवेल अग्निशमन विभागाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू. टिटवाळा परिसरातील धक्कादायक घटना. गहाण ठेवलेले दागिने परत मिळवण्यासाठी गँगस्टर स्टाईलनं सराफा व्यापाऱ्याचं अपहरण करून बेदम मारहाण. 2 लाखांची खंडणी मागत दरीत फेकून ठार मारण्याची धमकी. तावडीतून सुटल्यानंतर सोनाराची पोलीस ठाण्यात धाव.